कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे। यासाठी कविता पाटील रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। माझी पहिली टिप, दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते। टिप नंबर 2, चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवल्यात तर पोळ्या छान नरम राहतात। टिप नंबर 3, भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो। टिप नंबर 4, भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे। टिप नंबर 5, दही वडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत। टिप नंबर 6, तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते। टिप नंबर 7, उडीद डाळीचे वडे बनवताना त्यात थोडासा रवा घालावा। असे केल्याने वडे छान कुरकुरीत आणि टेस्टी बनतात। टिप नंबर 8, काजू व ड्रायफ्रूट मध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंग टाका। टिप नंबर 9, काळा चहा बनवताना त्यामध्ये लिंबाची पाने किंवा गवती चहा टाकल्याने चहा चविष्ट बनतो। टिप नंबर 10, सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने शरीरात अशक्तपणा येतो। टिप नंबर 11, पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळण्यास स्वाद वाढतो। टिप नंबर 12, पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद आचेवरती थोडेसे भाजून मग एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा, वर्षभर खराब होत नाही। टिप नंबर 13, भात करताना तांदूळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवावा, त्यामुळे मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत मदत होऊ शकते। टिप नंबर 14, दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते। टिप नंबर 15, जिरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते। टिप नंबर 16, मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2 वेळेस पिल्याने पित्ताचे खडे बनत नाहीत। टिप नंबर 17, दुधातून तुरटी फिरवून विरजण लावल्यास दही अगदी घट्ट होते। टिप नंबर 18, खूप थंड पाणी पिल्याने म्हातारपण लवकर येते। टिप नंबर 19, पांढरे मीठ, साखर आणि मैदा याचा वापर कमीत कमी करा, कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात। टिप नंबर 20, डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो। टिप नंबर 21, पेरूची पानं खावीत, यामुळे विस्मरण होत नाही। टिप नंबर 22, चक्कर येत असल्यास वेलची पाण्यासोबत घ्या, याने चक्कर येणे बंद होईल। टिप नंबर 23, जास्त अन्न खाल्ल्याने हृदय कमकुवत होते। टिप नंबर 24, चटणीमध्ये काळे मीठ टाकल्यास चटणी जास्त काळ खराब होणार नाही। टिप नंबर 25, पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो।